लाडकी बहीण योजनेमध्ये 52 लाख महिला अपात्र अशा अनेक प्रकारच्या बातम्या ज्या आहेत ते यूट्यूब चॅनल्स किंवा अन्य सोशल मीडिया ॲप्सवरती पसरत आहेत. पण या बातम्या खोट्या आहेत. खुद्द आदिताई तटकरे यांनी ट्विट करूनच या संदर्भात माहिती दिली आहे, की ते असे म्हटले आहेत, की प्राथमिक छाननीत 52 लाख महिला अपात्र अशा मतळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत. म्हणजे या प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या खोट्या आहेत आणि या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आणि त्यात आदितीताई तटकरे यांनी सांगितले, की या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. जर अजूनही तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल, तर तुमच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत टाईम आहे. म्हणजे जवळपास तुमच्याकडे अजून 30-32 दिवसांचा टाईम अजून बाकी आहे. जर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची असेल, तर माझा नंबर मी तुम्हाला दिला आहे. त्याच्या नंबरवरती तुम्ही फक्त मला मेसेज करा. तुम्हाला मी ई-के-वाय-सी करून देईन. काय अडचण असले ते देखील मी तुम्हाला सांगेल. पण तुम्ही ई-के-वाय-सी करून या, का नाहीतर तुम्हाला पैसे येण्यापुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.